नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की प्रियासोबत आता नागराज सुद्धा जेलमधून बाहेर आलाय आणि आता तो नक्की पुढं काय प्लॅन आहे हे प्रियाला विचारतोय. त्यावर त्याला प्रिया सगळं सांगत म्हणते, मला सायली अर्जुनची आणि आश्रमाची सगळी माहिती माझ्या एका माणसाकडून भेटली आणि त्याच माहितीचा फायदा करून घेत आपल्याला सायली अर्जुनच्या विरोधात खूप मोठा गेम खेळता येईल. तिकडं अर्जुन सायली घरात बोलत बसलेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, ह्या आपल्या मधुभाऊंनी आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलीची पहिली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंद दिली असती ना, तर कितीतरी मुलींना त्यांची घरं परत लवकर मिळाली असती. अर्जुन म्हणतो, जाऊ देत ना सायली, ते त्यांना नाही जमलं ते आता आपण करून दाखवूयात. तिकडे लगेच श्वेताचा प्रियाला कॉल येतो. प्रिया फोन लाऊडस्पीकरवर ठेवते. पण आता श्वेता म्हणते, आश्रमात 2 नवीन मुली आलेल्या आहेत. एवढं बोलून ती फोन कट करते. आता प्रिया स्वतःशीच बडबड करत म्हणते, अरे वा, खूपच लवकर लॉटरी लागली आपली वाटतं. या सायलीचा आश्रमावर खूप जीव आहे ना, मग आता हाच आश्रम तुझा जीव घेईल. फक्त तू बघच सायली. एकीकडे ही प्रिया जेलमधून सुटली, परत नागराज पण सुटला. आता राहिला महिपत, तो सुद्धा स्पेशल पास काढून हॉस्पिटलमध्ये ह्या दोघांना भेटायला येणार आहे. आणि आता हे तिघे मिळून खूप मोठा प्लॅनिंग प्लॉटिंग या दोघांच्या विरोधात करणार आहे. पण तेच पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.